नमस्कार. तुम्हाला पण सतत एका हातात दुखल्यासारखं होणं, मुंग्या येणं किंवा झिंझिण्या येणं, कधी-कधी हात वीक पडणं असं होतं का? सो त्याला पॅरास्थेशिया असं म्हणतात. तर जनरली फिजिओथेरपीमध्ये आम्ही त्यासाठी नर्व्ह ग्लायडिंग एक्सरसाइजेस आम्ही रिकमेंड करतो. सो नर्व्ह ग्लायडिंग एक्सरसाइजमुळे काय होतं, जी नस तुमची अडकलेली असते, 3 ठिकाणी अडकू शकते ती. एक तर ती मानेमध्ये अडकू शकते, दुसरा कोपऱ्यामध्ये आणि मनगटामध्ये अडकू शकते. सो ती मोकळी होण्यासाठी आपल्याला काही नर्व्ह ग्लाइड स्ट्रेचिंग करावे लागतात. सो ते मी तुम्हाला दाखवते. फर्स्ट स्ट्रेच दाखवते मी तुम्हाला, ज्याच्याने मुंग्या थांबणार आहेत तुमच्या. सो लक्ष द्या. सो फर्स्ट स्ट्रेच, हाताची बोटं सरळ एल्बो स्ट्रेट ठेवायचा आहे, असा. ओके. आणि तो फक्त असा आणायचा आहे वर आणि मान इकडे. आपण ह्याला असं म्हणू शकतो, वेटर पोज, राईट. असं आणणं, मान इकडे घेणं. आलं लक्षात? दुसरा जो स्ट्रेच आहे तो असा आहे, विथ ओके साईन. ओके, लक्षात ठेवा. सो हात खाली आणि आपल्याला स्ट्रेच करायची आहे मान. ओके, हात खाली, थोडासा इकडं बघू शकता जर स्ट्रेच बसत असेल तर, आणि परत हात वर, उलटा. ओके. ओके, येस. आणि त्यानंतर दुसरा एक्सरसाइज जो आहे स्ट्रेचिंग नंतर जो करायचा आहे, चिन टक. मी हा आधी पण दाखवलेला, सो परत एकदा नीट बघा. डबल चिन बाहेर काढायची. ओके, येस. त्याच्यानंतर थर्ड जो एक्सरसाइज असेल त्याला शोल्डर ब्लेड स्क्वीज असं म्हणूयात. म्हणजे आपण शोल्डर जे आपले आहेत ते फक्त असे मागे घेणार आहोत, फक्त असे मागे, चेस्ट आउट करायचंय आणि रिलॅक्स. ओके, बॅक होल्ड आणि रिलॅक्स. आय होप तुम्हाला हे एक्सरसाइजेस कळाले असतील. कारण ह्या एक्सरसाइज जर तुम्ही रेग्युलर केले, 15 रिपिटेशन्स करायचे, 3 सेट, तर तुमच्या ज्या मुंग्या येतात सतत त्या नक्कीच थांबतील आणि तुमचा सर्वायकल स्पॉन्डिलिसिसचा प्रॉब्लेम सुद्धा कमी होईल. ओके, थँक्यू.